Hello student, today's topic is agarose gel electrophoresis. Agarose gel electrophoresis is a method of gel electrophoresis used in biochemistry, molecular biology, genetics and clinical chemistry to separate a mixed population of macromolecules such as DNA, RNA or protein in a matrix of agarose. Agarose gel electrophoresis ही मेथड बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी, जेनेटिक, क्लिनिकल केमिस्ट्री अशा फील्डमध्ये यूज केली जाते, ज्यामध्ये आपण मॅक्रोमॉलिक्यूल वेगळे करू शकतो. मॅक्रोमॉलिक्यूलचा एक्झाम्पल आहे DNA, RNA आणि प्रोटीन. Agarose is a natural linear polymer extracted from seaweed that form a gel matrix by hydrogen bonding when heated in a buffer and allowed to cool. अगॅरोस जेल हे नॅचरली सापडणारे अगार आहे जे सीवीडपासून तयार केले जाते आणि याला गरम केल्यानंतर हीट केल्यानंतर याचं जेलमध्ये कन्वर्शन होतं, जे आपण इलेक्ट्रोफोरेसिससाठी यूज करू शकतो. They are the most popular medium for separation of moderate and large sized nucleic acid and have wide range of separation. Agarose gel electrophoresis हे फार पॉप्युलर मीडियम आहे, ज्यामध्ये आपण मॉडरेट आणि लार्ज साईज असलेले न्यूक्लिक ॲसिड मॉलिक्यूल किंवा वेगवेगळे मॉलिक्यूल सेपरेट करू शकतो. Gel electrophoresis separate DNA fragment by size in a solid support medium such as an agarose gel. जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये अगॅरोस जेल हा मीडियम यूज करून DNA फ्रॅगमेंट सेपरेट केले जातात. सॅम्पल इज पिपेटेड इंटू सॅम्पल वेल followed by application of electric current which causes the negatively charged DNA to migrate towards the anode positive end. टेस्ट सॅम्पल हे सॅम्पल वेलमध्ये टाकल्यानंतर ॲड केल्यानंतर इलेक्ट्रिकल फील्ड अप्लाय केले जातात, इलेक्ट्रिक करंट अप्लाय केलं जातं, ज्यामुळे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जे DNA असतात ते पॉझिटिव्ह ॲनोडकडे मूव्ह होतील. द रेट ऑफ मायग्रेशन इज प्रोपोर्शनल टू साईज. स्मॉलर फ्रॅगमेंट मूव्ह मोर क्विकली अँड विंड अप ॲट द बॉटम ऑफ द जेल. जे DNA फ्रॅगमेंट स्मॉलर साईजचे असतील ते क्विकली मूव्ह होतील आणि जेलच्या बॉटममध्ये ते सेटल होतील. लार्ज पार्टिकल हे वरच्या साईडला सेटल होतील. DNA इज व्हिज्युअलाइज्ड बाय इन्क्लुडिंग द जेल अँड इंटरकॅलेटिंग डाय इथिडियम ब्रोमाइड. DNA फ्रॅगमेंट टेक अप द डाय ॲज दे मायग्रेट थ्रू द जेल. या ठिकाणी DNA फ्रॅगमेंट्सला बघण्यासाठी इथिडियम ब्रोमाइड ही डाय यूज केली जाते. DNA फ्रॅगमेंट जेव्हा मूव्ह होतील त्या जेलमधून, तेव्हा त्यांच्यावर डाय अप्लाय होईल. इल्युमिनेशन विथ अल्ट्राव्हायोलेट लाईट कॉजेस द इंटरकॅलेटेड डाय टू फ्लोरोसन्स. यावर जेव्हा आपण अल्ट्राव्हायोलेट लाईट अप्लाय करणार तेव्हा त्या ठिकाणी फ्लोरोसन्स तयार होईल, ज्याने आपण DNA फ्रॅगमेंट डिटेक्ट करू शकतो. Larger fragment fluoresce more intensely. Smaller fragments include less mass of DNA takes up less dye and therefore fluoresce less intensely. Large DNA fragment असेल तर तो जास्त प्रमाणात इन्फ्लोरेसन्स इमिट करतो, लाईट इमिट करणार, आणि स्मॉलर फ्रॅगमेंट असतील ते कमी फ्लोरोसन्स दाखवतील. अशा प्रकारे फ्लोरोसन्स पॅटर्ननुसार आपण नोन आणि अननोन DNA फ्रॅगमेंट सेपरेट करू शकतो. ॲप्लिकेशन ऑफ अगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस. एस्टिमेशन ऑफ साईज ऑफ DNA मॉलिक्यूल. DNA मॉलिक्यूलची साईज एस्टिमेट करण्यासाठी ॲनालिसिस ऑफ PCR प्रोडक्ट. एक्झाम्पल इन अ मॉलिक्युलर जेनेटिक डायग्नोसिस और जेनेटिक फिंगरप्रिंटिंग. मॉलिक्युलर जेनेटिक डायग्नोसिस किंवा जेनेटिक फिंगरप्रिंटिंगमध्ये जे PCR पॉलिमरेज चेन रिॲक्शनमध्ये तयार झालेले प्रोडक्ट ॲनालिसिस करण्यासाठी. सेपरेशन ऑफ रिस्ट्रिक्टेड जीनोमिक DNA प्रायर टू साऊथर्न ॲनालिसिस
or of RNA prior to northern analysis. जिनोमिक प्रोडक्ट सेपरेट करण्यासाठी जेल इलेक्ट्रोपोरेसिस यूज करतात. जिनोमिक प्रोडक्ट जसे DNA साऊथर्न ॲनालिसिस साऊथर्न ब्लॉट टेक्निकमध्ये DNA सेपरेट होणार, नॉर्थर्न ब्लॉट टेक्निकमध्ये RNA सेपरेट होणार. Agarose gel electrophoresis is widely employed to estimate the size of DNA fragment after digestion with restricted enzyme. That is, for example, in a restriction mapping of clone DNA. क्लोन DNAचं रिस्ट्रिक्शन मॅपिंग जर करायचं असेल तर आधी त्याला रिस्ट्रिक्शन एन्झाईमने ब्रेक केलं जातं आणि अशा DNA फ्रॅगमेंट्सला साईजनुसार सेपरेट करण्यासाठी अगॅरोस जेल टेक्निक यूज केली जाते. अगॅरोस जेल इलेक्ट्रोपोरेसिस इज कॉमनली यूज टू रिझॉल्व सर्क्युलर DNA with different supercoiling topology and to resolve fragments that differ due to the DNA synthesis. वेगवेगळ्या सुपरकॉइलिंगचे सर्क्युलर DNA सेपरेट करण्यासाठी त्याचबरोबर DNA सिंथेसिसमध्ये तयार झालेले फ्रॅगमेंट सेपरेट करण्यासाठी in addition to providing an excellent medium for fragment size analysis, agarose gel allow purification of DNA fragment. ही टेक्निक DNA फ्रॅगमेंटच्या साईजनुसार सेपरेशन प्लस त्यांच्या प्युरिफिकेशनसाठी यूज केली जाते. Since purification of DNA fragment size separated in an agarose gel is necessary for a number of molecular techniques such as cloning. DNA फ्रॅगमेंटला साईजनुसार सेपरेट करणे हे वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये फार इम्पॉर्टंट असते, जसे क्लोनिंग प्रोसेस. क्लोनिंगमध्ये आपल्याला डिझायर्ड मॉलिक्युलर वेटचा DNA लागतो, जे आपण या प्रोसेसने सेपरेट करू शकतो.